पालखीमध्ये आहे। तर आता आपण पालखीच्या इथे जाऊया, चला। मामा सध्या पालखी येणार आहे त्याच्यासाठी तोरण लावते। यस महाराजा होय महाराजा, यस महाराजा कोकणचा, यस महाराजा होय महाराजा, यस महाराजा सर्वांचा। डीजे राजेश रमेश। हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर, हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर। येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण, येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण। यस महाराजा होय महाराजा, यस महाराजा कोकणचा, यस महाराजा होय महाराजा, यस महाराजा सर्वांचा। नमस्कार, मी जुईली। येस महाराजाच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला पाहिलं असेल। आता मी माझ्या राजापूरच्या घरी आहे आणि इथून मी बारसूमध्ये जाणार आहे, तर चला निघूया। बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नव्हता। आपल्याला माहीत आहे रोशन आणि आशिष दोघांनाही त्यांच्या कामामुळे व्हिडिओसाठी वेळ देता येत नाही आणि बाकीची पण बरीच कारणं आहेत जी आधीच सांगितलेली आहेत। असो, सध्या गावागावात शिमगा जोरदार सुरू आहे आणि शिमग्याच्या निमित्त आपली सर्व यस महाराजाची मंडळी एकत्र आलेली आहेत। त्यांना आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आसपासचा परिसर बघून तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील ना? मागे पाहिलं ते गांगोचं मंदिर, हे दुकान, शाळा, हे सर्व पाहून तुम्हाला जुने दिवस आठवले असतील ना? मला पण आठवले। मी पण तुमच्यासारखीच सर्व व्हिडिओ आवडीने पाहायचे आणि आता मी त्याच फॅमिलीचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद होतो। समोर चिंटूचं घर दिसतंय आपल्याला। चिंटू आहे का घरी बघूयात। चिंटू आहे काय? खाली गेले कोण? बबलू आलाय? अरे मस्त। चिंटूच्या आईने म्हणजेच आपल्या जान्हवी वहिनीने सांगितलं की चिंटू पालखीसोबत पुढे गेलाय आणि बबलू आणि बाकी सर्वसुद्धा तिकडे आहेत, तर चला त्यांना जाऊन भेटूयात। पालखी आज खालच्या बारसूमध्ये गेली आहे आणि आशिषच्या मामांचं घरसुद्धा खालच्या बारसूतच आहे, तर त्यांना पण भेटूयात। करशीवर आलोय आता आपण। समोर बघा पर्या दिसतोय मस्त। उन्हाळा आहे तरी सुद्धा इथे पाणी भरपूर आहे अजून आणि इथे आगरं पण आहेत। सुपारीचा आगार। चला पुढे जाऊया आता खालच्या बारसूमध्ये, आशिषच्या मामाच्या घरी। हा स्पॉट ओळखीचा वाटतोय का तुम्हाला? उपाशी मित्र मंडळ आणि यश महाराजच्या बऱ्याच पार्ट्या झालेल्या इथे। हा बघा, काजमुळे दिसत नाहीये आता। इकडून खाली ब्राह्मणदेव मंदिर आहे। नवलादेवी मंदिराच्या जवळ आपण आता पोहोचलेलो आहोत। ही कोणती झाडं लावली आहेत? चाफ्याचं फूल पडलं। वाव,
नवलादेवीच्या मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत. मला आठवत असेल जे टायटल सॉन्ग होतं त्याच्यातलं एक छोटा पार्ट इथेच त्याचं शूटिंग झालेलं. सध्या देवी पालखीमध्ये आहे, तर आता आपण पालखीच्या इथे जाऊया. चला. हे बघ इथे दाखव, सुरंगीचं झाड आहे. आहेत बघ, फुलून गेले वाटतं ते. हे बघ थोड्या थोड्या आहेत इथे, फुलून गेले. खाली बघ, सुकली आहेत सगळी फुलं. सीझन गेला त्यांचा. चल, त्याच्यावर पण आम्ही एक व्हिडिओ बनवला होता. आपण आता खालच्या बारसूमध्ये पोहोचलेलो आहोत. जो समोर रस्ता गेलाय सरळ तो सोलगावला जातो आणि हा डावीकडे गेलेला रस्ता वाडीत जातो, म्हणजेच खालच्या बारसूत जातो. दोन्ही बाजूंनी घरं आणि त्यात मधून जाणारा लाल मातीचा रस्ता खूप सुंदर दिसतो. आजूबाजूला असणारी हिरवळ त्यात अजून भर घालते. प्युअर कोकणी वाईब देणारा हा परिसर आहे. हां आलो मामी होते. आशिष तिकडे गाडी आता पार्क करतोय. मामाच्या इथे आपण पोचलोय. मागे मामाचं घर. आता आपण जाऊया इथे. हे समोर दिसत आहेत ते आबा, म्हणजेच मनू आबा. यांच्यासोबत आपण पुढे जाऊयात. हां हां येतो. आशिषच्या मामाच्या घरी आता आपण पोचलेलो आहोत. मामाचा आवाज येतोय. तर पण तिकडे घालायचं. चल ये. मामीचा चप्पल कुठे घालू? चप्पल तिकडेच काढ. आणि पाय तिकडे देऊ, पाणी आहे. हां हां बाबा. असंच नाही तर चिकटपट्टीने लावायला पाहिजे. आशिषची मामी आतमध्ये आणि आशिषचे मोठे मामा. मामा सध्या पालखी येणार आहे त्याच्यासाठी तोरण लावताय. मामींनी आधीच सर्व तयारी करून ठेवलेली. आणि हे घर बघा, एवढं मोठं आणि जुनं असून सुद्धा खूप छान मेंटेन केलं आहे. जर या घराचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलवर म्हणजेच जर्नी विथ जुईलीवर याचा वेगळा व्हिडिओ मी बनवेन. मामा मामी मुंबईला राहतात. शिमग्यानिमित्त ते गावी आले आहेत. शिमगा म्हटलं की कोकणी माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो आपल्या गावी आवडीने येतोच. मामांनी गावच्या खूप साऱ्या आठवणी आमच्याशी ऑफ कॅमेरा शेअर केल्या. त्यांचं गावाबद्दलचं, गावच्या घराबद्दलचं प्रेम त्यातून दिसलं. एरवी गाव बऱ्यापैकी रिकामं असतं, पण शिमग्यातून सर्व गाव भरलेलं आहे. पालखी आता खालच्या घरात आहे. थोड्या वेळाने मामांच्या इथे पालखी येईल, तेव्हा पालखीसोबत असलेल्या सर्व मंडळींना आपण भेटू. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे रोशनसुद्धा आपल्याला फर्स्ट टाईम व्हिडिओ न करता व्हिडिओमध्ये दिसणार आहे. रोशनला खेळा म्हणून नाचण्याची खूप आवड आहे. त्यालासुद्धा आज तो आनंद मनमुराद घेता येणार आहे. नाही दोन्ही साईडला जुन्या प्रकारचा मातीचा वाडा आहे. मामी तयार ला मदत कर. अजय हो बाबा, काय बोल? तू बघितलं तो? होय मी बघितलं तिकडे होतंय लांब. बरं आहेस ना? खळ्यात नव्हतंय. तुम्ही बरे आहेत ना? हो आम्ही बरे. तुम्ही बरे तर मी बरा.
हो अहो खाय सुपारी. हा बघा आपल्या सर्वांचा लाडका पाण्यातला बबलू. सध्या तो मुंबईला असतो आणि ही सर्व आपली बारसूची गँग महाप्रसादाचा आनंद घेत आहेत. आणि इकडे पहा कोण, आपले नाग्या शेठ जेवणाचा मनसोक्त आनंद घेतोय. आणि याला ओळखलात का तुम्ही? हा आपला चिंटू बघा किती मोठा झाला आहे. त्याच्या शेजारी विजयसुद्धा आहे. अशा प्रकारे पालखी खालच्या बारसूकरांना आशीर्वाद देऊन परत वरच्या बारसूकडे निघाली. मामा मामीसुद्धा पालखीला सोडायला आलेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला म्हणजेच जर्नी विथ जुईलीला नक्की व्हिजिट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.